म्हणजे तुपे साहेबांचा वाढदिवस, तोही 60वा, म्हणजे षष्ट्यब्दी पूर्ती महोत्सव. अर्थात तुपे साहेब, आम्हा सर्वांना वाटतं तुम्ही सदैव आनंदी राहावं, सुखी राहावं. तुमच्या या जन्मदिनी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो. तुपे साहेब म्हणजे संस्कार, तुपे साहेब म्हणजे व्यवसाय, तुपे साहेब म्हणजे प्रेरणा, तुपे साहेब म्हणजे कष्टांचा डोंगर, तुपे साहेब म्हणजे आम्हा सर्वांचा आधारवड. तुपे साहेबांचा जन्म 8 मार्च 1966 रोजी राहाता तालुक्यातील लोणी इथं एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. कुटुंबात आई वडील आणि भावंडांमध्ये तुपे साहेब हे सर्वात मोठे. तुपे साहेब यांचं लहानपण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेलं. घरची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट होती. घरातील सर्वात मोठे असल्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्या खांद्यावर सगळ्या जबाबदाऱ्या आपोआपच येऊन पडल्या. तुपे साहेबांच्या वडिलांचा शेती हा मुख्य व्यवसाय, पण त्याचबरोबर एक किराणा मालाचं दुकानही होतं. त्यामुळं शाळेतून घरी आल्यानंतर किंवा सुट्टीच्या दिवशी आज 8 मार्च म्हणजे तुपे साहेबांचा वाढदिवस, तोही 60वा, म्हणजे षष्ट्यब्दी पूर्ती महोत्सव. अर्थात तुपे साहेब, आम्हा सर्वांना वाटतं तुम्ही सदैव आनंदी राहावं, सुखी राहावं. तुमच्या या जन्मदिनी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो. तुपे साहेब म्हणजे संस्कार, तुपे साहेब म्हणजे व्यवसाय, तुपे साहेब म्हणजे प्रेरणा, तुपे साहेब म्हणजे कष्टांचा डोंगर, तुपे साहेब म्हणजे आम्हा सर्वांचा आधारवड. तुपे साहेबांचा जन्म 8 मार्च 1966 रोजी राहाता तालुक्यातील लोणी इथं एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. कुटुंबात आई वडील आणि भावंडांमध्ये तुपे साहेब हे सर्वात मोठे. तुपे साहेब यांचं लहानपण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेलं. घरची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट होती. घरातील सर्वात मोठे असल्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्या खांद्यावर सगळ्या जबाबदाऱ्या आपोआपच येऊन पडल्या. आणि आज त्यांचा 60वा वाढदिवस होत्या निमित्ताने त्यांना खूप आमच्या परिवारातर्फे व आमच्या मित्र परिवारातर्फे खूप शुभेच्छा. तसेच त्यांना आरोग्य चांगले जावे आणि त्यांच्या हातून उर्वरित जीवनासाठी खूप सुखमय दिवस जावे आणि त्यांच्या हातून देश सेवा घडो हीच करण्याची प्रार्थना. नमस्ते, मी दिनकर टिके, ग्रामपंचायत अधिकारी राहता, सेवानिवृत्त दत्तात्रय तुपे साहेब. मी ते राहत्याला बदलून आल्यानंतर तिथे आमची ओळख झाली. मी सध्या त्यांच्याच गावात वास्तव्यास आहे. त्यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी राहता पंचायत तरुणांना लाजवणारी आहे तुपे साहेबांचा खडतर आणि यशस्वी जीवनपट.